मान्सूनच्या पावसाने अजून पुरेपूर हजेरी लावली नसली तरी शेतकरी मात्र आपल्या कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळते। मग ते बीज खरेदी असो किंवा मग पेरणीचे कामं असो। बीज खरेदीच्या दुकानात जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून बियाणांची जी खरेदी आहे ती केली जाते आहे। महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जर आपण बघितलं तर विदर्भ किंवा नागपूरचा पट्टा जर आपण बघितला तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होते। मात्र शेतकरी कुठेतरी आता मिक्स पीक घेण्याकडे लागल्याचं चित्रसुद्धा पाहायला मिळते आहे। कारण कापसाचं जे बियाणं आहे त्याच्या विक्रीच्या तुलनेमध्ये सोयाबीनसुद्धा ची मागणी वाढलेली आहे। काय सांगाल, काय नेमकी मागणी वाढलेली आहे, कशी यावर्षी शेतकऱ्यांची मागणी कपासी, तूर आणि सोयाबीनमध्ये तिघही पिकामध्ये मागणी वाढलेली आहे। विशेष रूपानं जर सांगितलं तर तुरीचे भाव पाहता तुरीमध्ये विशेष मागणी वाढलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत, म्हणजे 20 ते 25% जास्त मागणी वाढलेली आहे असं दिसत आहे। आणि कापसामध्ये शेतकऱ्यांची जी अपेक्षा होती भाव वाढले पाहिजे होते, वाढीव भाव भेटायला पाहिजे होतं, तसं काही झालं नाही। त्यामुळे कापूस जे आहे ते वाढ नाही झाली आहे, पण मागच्या वर्षी इतकंच कापूस लावत आहे। आणि त्या व्यतिरिक्त सोयाबीनमध्ये सुद्धा म्हणजे चांगलं घरचं बियाणे शेतकरी वापरत आहे आणि बाजाराचं पण घेत आहे। या व्यतिरिक्त मिरचीचं क्षेत्र ते पण चांगल्या प्रमाणात लावत आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नक्कीच कापसाचं जर आपण बघितलं तर कापसाचं कुठेतरी थोडा जे मागणी आहे ते कमी होताना दिसते आहे आणि सोयाबीनकडे आणि तुरीकडे वळताना दिसतो आहे। शेतकरीसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहे। दादा, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? कारण पाऊस जर बघितला तर मान्सूनचा पाऊस अजून पाहिजे तसा दाखल झालेला नाही आहे। नेमकी परिस्थिती काय? नेमकी परिस्थिती अशी आहे मला सांगतो, यावर्षी पराठी लावली सगळ्यांनी, पण त्याच्यामुळे काय झालं की जो भाव त्यांनी विचार केला होता भावाचा की 7-10 हजारच्या वर भाव जाईल आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्शन होतं, इलेक्शनमुळे भाव वाढेल बा असं वाटत होतं। पण ते तुम्हाला सांगतो त्यांची जी आशा होती त्या आशेवर पूर्ण पाणी फिरलं आणि भाव आज बी पाहतो मी तर 6,000, 6,500 किंवा 7,000 याच्यामध्येच चालू आहे। म्हणजे यावर्षी कापसाचा पेरा कमी होऊन कुठला वाढणार? सोयाबीन वाढणार, तुरी वाढणार? यावर्षी कापसाचा पेरा कमी होऊन सोयाबीनचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण की आणि तुरीचं प्रमाण वाढलेलं आहे। तुरीचं प्रमाण वाढलं याच्यासाठी की भाव जास्त आहे, तुरीला 12,000-13,000 रुपयेपर्यंत क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आणि खर्च कमी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे तूर आणि सोयाबीनवर डबल फसल होऊ शकते, म्हणजे आपला चणा पण होऊ शकते, चणा आणि गहू, त्याच्यामुळे म्हणतो हे सुद्धा वाढू शकते, आपलं सोयाबीन पण वाढू शकते। दादा, तुम्ही काय लावताय? मी आता पराठी पण आहे, सोयाबीन पण आहे आणि काही म्हणजे मिरची, गोबी सगळं चालू आहे। पण यावर्षी गेल्या वर्षी जे आपण पराठी लावली त्याच्यापेक्षा यावर्षी कम आहे। म्हणजे पराठी गेल्या वर्षी मी 10 थैल्या लावल्या, यावर्षी 5 थैल्या लावल्या आहे। नक्कीच शेतकरी जे आहे ते आता कुठेतरी ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना कापसाचा भाव मिळाला पाहिजे होता त्या प्रमाणात मागच्या वर्षी मिळाला नाही, त्यामुळे कापसाचं उत्पादन जे आहे ते म्हणजे कमी लावताना दिसते आहे। तर दुसरीकडे सोयाबीन आणि तूर मात्र वाढताना दिसते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।